जगाने हा बाप पाहिला तर जगाला हा बाप कसा वाटला हो? अरे स्वतःच्या लेकीला मारतो, स्वतःच्या लेकराला मारतो, कसा आहे हा बाप? तर हा बाप निष्ठुर आहे. परंतु शाळेच्या बाहेर आल्याच्या नंतर चष्मा काढून डोळे पुसणारा तो बाप मात्र जगाने बघितला नाही. माझं लेकरू शिकलं पाहिजे, माझ्या लेकीला साहेब नवरा करायचाय असा म्हणणारा तो बाप जगाने बघितला नाही. आणि 6वी गोष्ट म्हणजे स्त्री भ्रूण हत्या ही कुठेतरी कमी झाली पाहिजे. आज आपण पाहतो स्त्री भ्रूण हत्या ही खूप वाढली आहे महाराज, म्हणून स्त्री भ्रूण हत्या ही कुठेतरी कमी झाली पाहिजे. आज जर आपण बघितलं तर प्रत्येक भागामध्ये आज मुलगी पुढे आहे. बघा तुम्ही, जिथं मुलगा डॉक्टर आहे मुलगी सुद्धा डॉक्टर आहे, जिथं मुलगा इंजिनियर आहे मुलगी सुद्धा इंजिनियर आहे, जिथं मुलगा पायलट आहे मुलगी सुद्धा पायलट आहे. नवे याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन, एक स्त्री या देशाची पंतप्रधान होती, एक स्त्री या देशाची राष्ट्रपती होती, एक चंद्रावर जाते, एक मंगळावर जाते. आणखी किती सांगावं तरी सुद्धा त्या मुलीचा जन्म झाला की त्या मुलीचा तिरस्कार आपण करतो. आजी म्हणते मला नको ती कार्टी, बाप म्हणतो मला नको ती कार्टी, नातेवाईक देखील त्या मुलीचा तिरस्कार करतात. पण ऐका ना दादा, त्या मुलीचं अंतःकरण म्हणत असतं, अगं आई मला देखील हे जग पाहायचंय का, मला देखील जन्माला यायचंय. ती मुलगी म्हणते सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. होईना मी मोठी शिकून शहाणी, घेईन भरारी पाखरोणी, शाळेतून घरी आल्यावर काम मी करणार, शाळेतून घरी आल्यावर काम मी करणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना मला जन्माला कोण घालणार. त्या मुलीचं अंतःकरण म्हणतं, आई अगं मला देखील जग पाहायचंय, मला देखील जन्माला यायचंय, म्हणून मुलगी वाचली पाहिजे. म्हणून 6वी गोष्ट म्हणजे स्त्री भ्रूण हत्या ही कमी झाली पाहिजे. आणि 7वी गोष्ट म्हणजे दादा, तुम्ही देवाचं दर्शन नाही घेतलं तरी चालेल, परंतु घरातल्या आई वडिलांना मात्र विसरू नका. आई कोण आहे? आई मायेचा सागर, चैतन्याचा जागर, समृद्धीची घागर, आई भाजीतलं मीठ, हक्काचं व्यासपीठ. अरे दादा, जिच्यावर आपण हक्कानं रागवू शकतो ती फक्त आपली आई असते, म्हणून त्या आईला कधी विसरू नका. आई कशी आहे? आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाधार, रख रख त्या रानात तडपत्या उन्हात, राहिलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात ग. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिचा उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाधार. आई ही मायेचा सागर आहे, म्हणून त्या आईला कधी विसरू नका. आणि जेवढं प्राधान्य आपण आईला देतो तेवढंच प्राधान्य बापाला सुद्धा दिलं पाहिजे. कारण आई घराचा कळस आहे तर बाप घराचा पाया आहे. आई घराचं अस्तित्व आहे, मांगल्य आहे, तर बाप घराचा कणा आहे. आज आपण पाहतो प्रत्येक कीर्तनकार कीर्तनामध्ये आईचे गुणगान गातोय, परंतु बिचाऱ्या बापाचं कुणी नाव सुद्धा घेत नाही हो. मग त्या बापाला सुद्धा प्राधान्य आपण दिलं पाहिजे. तो बाप कसा आहे? मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असते, पडद्याच्या मागे जगणारा तो शेतकरी बाप, आम्ही त्याला कधी समजूनच घेतलं नाही हो, म्हणून तो बाप आम्हाला कधी कळला नाही. तो बाप आपलं पूर्ण आयुष्य, आपलं पूर्ण तारुण्य लेकरासाठी झिजवतो, तरी सुद्धा आपल्याला आई जवळची वाटते, पण बाप मात्र पोरका वाटतो. तो बाप कसा आहे? तर तो बाप फणसासारखा आहे. फणसाच्या काट्याला घाबरून जर आपण
फणसाच्या जवळ गेलोच नाही तर त्यातला मऊ मुलायम गरा आपल्याला कधी चाखायला मिळणार नाही. त्याप्रमाणे त्या बापाच्या क्रोधाचे काटे आम्हाला दिसतात, पण त्याच्या अंतःकरणातला मऊ मुलायम गरा आम्ही कधी बघितलाच नाही हो. म्हणून तो बाप आम्हाला कधी कळला नाही. खऱ्या अर्थानं दिवसभराच्या जेवणाची सोय करणारी आई तुमच्या आमच्या लक्षात आहे, पण त्याकरता हाडाचं काड रक्ताचं पाणी करणारा तो बाप आमच्या लक्षामध्ये नाही. शेतामध्ये वाघाची भीती आहे तरी सुद्धा पिकांना पाणी देण्याकरता बाप शेतामध्ये जातो का? कारण स्वतःच्या लेकरासाठी जगणारा तो फक्त बाप आहे. देवकी माता, यशोदा माता सर्वांच्या ध्यात आहेत, परंतु माझं लेकरू वाचलं पाहिजे याकरता यमुनेला आलेल्या महापुरातून डोक्यावर टोपली घेऊन जाणारा तो बाप वसुदेव तुमच्या आमच्या लक्षामध्ये नाही. प्रभू रामचंद्र जाताना पहिल्याच्या नंतर ढाय मोकळून रडणारी कौशल्या तुमच्या आमच्या लक्षात आहे, परंतु पुत्र पुत्र राम राम म्हणून तरफडून मरणारा बाप दशरथ आमच्या लक्षामध्ये नाही. खऱ्या अर्थानं रुक्मिणी माता सर्वांच्या ध्यात आहेत, परंतु माझ्या लेकरांच्या मुंजीला परवानगी मिळावी याकरता देहांत प्रायश्चित्त स्वीकारणारे विठ्ठलपंत आपल्या लक्षामध्ये नाही का? कारण त्या बापाला आम्ही कधी समजूनच घेतलं नाही हो, म्हणून तो बाप आम्हाला कधी कळला नाही. ऐका ना दादा, अरे आजही तुमच्या शाळेचा पहिला दिवस आठवून पहा. तुम्ही शाळेला जाणार तेव्हा बापानं नवीन स्कूल बॅग आणली, नवीन वॉटर बॅग आणली, आईनं तुमच्या पायामध्ये नवीन पैंजण घातले. तेव्हा त्या 6 वर्षाच्या लेकीला जाणीव झाली, अरे आज आपला बाप आपल्याला कुठेतरी नेणार आहे. ती छोटीशी मुलगी मोठमोठ्याने रडू लागली, ढाई मोकळून रडू लागली. आई म्हणते, अहो नका ना नेऊ तिला शाळेत. परंतु बापानं मुलीचा हात धरला आणि बाप मुलीला घेऊन शाळेमध्ये आला. शाळेमध्ये मुलीला बसवलं, पण मुलगी शाळेमध्ये राहत नाही. बाबा मला नाही शिकायची शाळा, मला तुमच्या सोबत घरी यायचंय बाबा, मला येऊ द्या. मुलगी ऐकत नाही. तेव्हा बापानं ताडदिशी मुलीच्या कानाखाली दिली आणि बळजबरीने मुलीला शाळेमध्ये बसवलं. मग त्यावेळेस जगाने हा बाप पाहिला तर जगाला हा बाप कसा वाटला हो? अरे स्वतःच्या लेकीला मारतो, स्वतःच्या लेकराला मारतो, कसा आहे हा बाप? तर हा बाप निष्ठुर आहे. परंतु शाळेच्या बाहेर आल्याच्या नंतर चष्मा काढून डोळे पुसणारा तो बाप मात्र जगाने बघितला नाही. माझं लेकरू शिकलं पाहिजे, माझ्या लेकीला साहेब नवरा करायचाय असा म्हणणारा तो बाप जगाने बघितला नाही. म्हणून आम्ही त्या बापाला कधी समजूनच घेतलं नाही हो, म्हणून तो बाप आम्हाला कधी कळलाच नाही. त्या बापाचं वर्णन एका कवितेमध्ये करतात. बाप कसा आहे? बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखर कळा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, त्याच्या पापामध्ये कुणी नाही वाटेकरी होत. बाप घराचा तो पायाई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. म्हणून त्या बापाची सेवा करा. म्हणून आज माझ्या कीर्तनातून फक्त ही एक गोष्ट तुम्ही जरी घेऊन गेलात तरी माझं कीर्तन सफल झालं.